औक्षण केलं जाईल प्रतिमांचं आणि त्याचबरोबरीने दीप प्रज्वलन करून आपण या स्पर्धेला शुभ संकेत देणार आहोत। वहिनींच्या शुभ हस्ते त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ हस्ते दत्तासाहेबांचे मातोश्री या ठिकाणी आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रतिमांचं पूजन करणार आहोत। आणि पहिला सामना तर पहिला एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पेन तहसील आणि त्यांच्या बरोबरीने पेन पोलीस हा संघ असेल। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत देत आहोत। प्रथम पूजा वा श्री गजानन गणपती धन्य धन्य ती आपुली भारतीय संस्कृती 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती। खरं पेन शहर पेन तालुका म्हटलं की गणपतीचं माहेरघर। या पेन तालुक्याने जगप्रसिद्ध मूर्ती संपूर्ण जगाला दिल्या आणि आज या ठिकाणी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत देत आहोत। मी विनंती करतो आदरणीय जालिंदर साहेबांना आपण देखील पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी गणपती बाप्पांना आपण पुष्पहार प्रदान करणार आहोत आणि हा खरं तर आनंदाचा क्षण अतिशय चांगला क्षण आपण पाहता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी GTCच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना पाहत आहे। औक्षण केलं जातं या ठिकाणी प्रतिमांचं स्पर्धेला खरं संख्या शुभ संकेत आपण देत आहोत। विघ्नहर्त्याला बुद्धीच्या दात्याला दुःखहर्त्याला साकडा आपण घालत आहोत। ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली जावं हीच खरं तर गणरायाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करेल। त्यानंतर आदरणीय जालिंदर साहेबांच्या शुभ हस्ते औक्षण केलं जाईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल। निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर। महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करत असताना दत्तासाहेबांच्या मातोश्री त्यानंतर दीप प्रज्वलन केलं जाईल। दीप प्रज्वलन आपण करत आहोत। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे दीप या ठिकाणी आपण पाहता दीप प्रज्वलन करत असताना आमचे मान्यवर आदरणीय जालिंदर साहेब आदरणीय बागुल साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करता दीप प्रज्वलन केलं जाईल। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते आणि या ठिकाणी दीप प्रज्वलित केली जाईल। ही दीप आहे पेन टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची ही दीप आहे। खरं DK चषक या स्पर्धेची सुरुवात या दीपने मात्र आज मात्र संपूर्ण वातावरण दुमदुमलेलं आहे। या ठिकाणी वहिनींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे। आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात आणि त्यानंतर श्रीफल वाढवलं जाईल। आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण श्रीफल वाढवून खरं तर चांगल्या कार्याची सुरुवात करत असो। आदरणीय जालिंदर समाजा शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जातं। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। यानंतर मी आदरणीय बागुल साहेबांना देखील विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवायचं आहे। असं म्हणतात सुरुवात चांगली झाली की शेवट नेहमीच चांगला होतो आणि चांगली सुरुवात या ठिकाणी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे। आज मकर संक्रांती देखील आहे। सर्वांना या ठिकाणी DK साहेबांच्या वतीने आदरणीय जालिंदर साहेबांच्या वतीने आदरणीय बागुल साहेबांच्या वतीने सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या ठिकाणी आपण पाहत आहे त्यानंतर विकेटकडे आपण जाणार आहोत। यानंतर विकेटकडे आपण प्रस्थान करणार आहोत। विकेटचं पूजन केलं जाईल। भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीमध्ये ज्या क्रीडांगणाचा खरं तर ओपनिंग झाला शुभारंभ झाला आज खरं तर त्याच मैदानावरती रायगड नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील अग्रनामांकित अशी स्पर्धा आपण सध्या पाहणार आहोत। DK चषक 2026 चं हे दमदार शानदार रुबाबदार पर्व या ठिकाणी पाहायला मिळेल। एक ग्रुप फोटो होईल अगदी समोर आपण पाहुणे असेल त्या ठिकाणी आणि संपूर्ण आमचे आयोजक आपण मंचासमोर या दत्तासाहेबांचा संपूर्ण परिवार आपण देखील समोर यायचा आहे। ग्रुप फोटो होईल आणि या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील। पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज या स्पर्धेचा भव्य दिव्य असा शुभारंभ होताना आपण पाहताय। या स्पर्धेसाठी खास करून वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्व सभासद आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू देवाभाई पेरवी विनायकदादा पाटील खरं तर नेहमी खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे आणि हा संपूर्ण या ठिकाणी वक्रतुंड मित्रमंडळ या स्पर्धेचे आयोजक त्यांना आपण पाहताय। एक छान आठवण गोड फोटो या ठिकाणी घेतला जाईल आणि नक्कीच त्यांचंही विशेष या ठिकाणी आपण कौतुक करत आहोत।
स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी पार पाडला जातो आणि त्यानंतर विकेटचं पूजन आपण करणार आहोत. DYSP आदरणीय जालिंदर नालकुल साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या बरोबरीने खरं तर आपण पाहताय बागू साहेब. चला दोन्ही संघ, पेन तहसील संघाचे सर्व खेळाडू आणि पेन पोलीस संघाचे सर्व खेळाडू आपण विकेटकडे चला. त्या ठिकाणी दोन्ही संघ लाईनअपमध्ये उभे असतील. पेन तहसील संघाचे सर्व खेळाडू आणि पेन पोलीस संघाचे सर्व खेळाडू आपण विकेटवरती चला. मंथनचं देखील आगमन, जबरदस्त व्हिडिओ एडिटर. मला वाटतं पेनमध्ये आल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळी पत्रकार बांधवांची जाणीव होते आणि त्याचबरोबरीने प्रसिद्ध व्हिडिओ एडिटर्स सुभाषजी पेनमध्ये भरपूर चांगले व्हिडिओ एडिटर आहेत आणि त्यांचं देखील विशेष कौतुक. चला दोन्ही संघांचे सर्व खेळाडू लाईनअपमध्ये आपण उभं राहायचं आहे. पेन पोलीस आणि पेन तहसील सातत्याने आपल्या कामामध्ये व्यस्त असणारे आज आमचे पोलीस बांधव आणि त्यांच्याबरोबरीने तहसील संघाचे खेळाडू त्यांना आपण पाहत आहे. खरं तर भरपूर मोठ्या जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असताना आज वेळात वेळ काढून हे दोन्ही संघ तुम्हाला एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. फक्त एंटरटेनमेंट. बघा खरं तर फक्त एक एंटरटेनमेंट विरंगुळा म्हणून हा सामना राहील आणि मैत्रीपूर्ण ही लढत राहील दोन संघांमध्ये. पेन तहसील आणि त्यांच्या बरोबरीने पेन पोलीस दोन संघ आपण त्या ठिकाणी पाहत आहे. तर विकेटचं पूजन केलं जाईल. टर्फ विकेट मला वाटतं मैदानं आता दुर्मिळ होत चाललीत. काही ठराविक मैदानं आहेत आपल्या पेन तालुक्यामध्ये ज्यामध्ये सुप्रसिद्ध क्रीडांगण रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिकेचं हे मैदान भरपूर चांगली आउटफील्ड विकेट अतिशय सुंदर आहे आणि नामांकित स्पर्धा या आपण सातत्याने पाहिल्या या क्रीडांगणावरती. आणि आज आणखीन एक मोठं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. 5वं पर्व या स्पर्धेचं DK चषक 2026. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात. खरं तर आमचे मित्र सुभाषजी टेंबे, दमदार पत्रकार परमेशजी पाटील, आणखी एक जबरदस्त समालोचक आमचे स्कोरर संदीप भोईर, त्यांना आपण पाहता खरं तर या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. आणि GTC लाईव्ह टेलिकास्ट टीम तुम्हाला या स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण करताना पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर विकेटचं पूजन घेत आहोत आणि तदनंतर टॉस केला जाईल मैत्रीपूर्ण लढतीचा. दोन टीममध्ये आपण टॉस करणार आहोत. पेन पोलीस आणि त्यांच्या बरोबरीने खेळेल पेन तहसील संघ. ट्रॉफीचं अनावरण आपण विकेटवरती करणार आहोत. DK चषक 2026ची आकर्षक ट्रॉफी कशी असेल तिचं अनावरण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये केलं जाईल. विकेटचं पूजन केलं जातंय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते विकेटचं पूजन त्या ठिकाणी केलं जातंय. पेन पोलीस संघ आणि त्यांच्या बरोबरीने पेन तहसील संघ पहिल्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
दिवस उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहताय. विकेटचं पूजन देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होताना आपण पाहताय. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत. विकेटवरती DK चषक 2026 ची आकर्षक ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचं अनावरण आपण आता या ठिकाणी करणार आहोत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. आतुरता असते प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या स्पर्धेची. आणि आज ही स्पर्धा मात्र तमाम पेणकरांच्या भेटीला आलेली आहे. तमाम टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांच्या भेटीला आलेली आहे. खेळाडूंच्या भेटीला आपण येताना पाहत आहे. मग या ठिकाणी राष्ट्रगीत संपन्न होईल आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि मॅचला सुरुवात करणार आहोत. आज शुभारंभ होतोय या स्पर्धेचा. DK चषक 2026 या स्पर्धेचा अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन सालाबादप्रमाणे आपण पाहत आलो. आणि हे पाचवं पर्व या स्पर्धेचं आहे. आणि चर्चा होती खरं तर डे नाईट फॉर्मॅटची, परंतु आचारसंहितेचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे DK साहेबांनी डिसिजन घेतलं की आपण डेमध्ये स्पर्धा करू. खरं तर त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. काही रिस्ट्रिक्शन आहेत त्यामुळे नाईट स्पर्धा न करता डेमध्ये आपण करतो आणि त्या रिस्ट्रिक्शनचं आपण तर ट्रॉफीचं अनावरण आपण या ठिकाणी करणार आहोत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. आदरणीय DYSP सन्माननीय जालेंद्र नालकुल साहेब या ठिकाणी आहेत. सन्माननीय बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संपूर्ण मान्यवर DK साहेबांचा संपूर्ण परिवार आणि त्या ठिकाणी वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्व सभासद, तहसील संघ आणि पेन पोलीस संघ यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॉफीचं अनावरण आपण या ठिकाणी करणार आहोत. भव्य दिव्य अशी आकर्षक ट्रॉफी DK चषक 2026 या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल. आकर्षक ट्रॉफी आपण या ठिकाणी मंचासमोर पाहत आहे. संस्कृती जपणारं क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की DK चषक क्रिकेटची संस्कृती जपणारी ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस शुभारंभ आपण होताना पाहत आहे. तर ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल तेव्हा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण सर्वांनी द्यायचा आहे. तर ट्रॉफीचं अनावरण पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. तर आपण आता राष्ट्रगीताकडे जातोय. सर्वांनी लाईनमध्ये उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत संपन्न केला जाईल आणि त्यानंतर आपण टॉस करून सामन्याला सुरुवात करणार आहोत. जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती असेल आपण उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. DJ आपणही रेडी राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या डोक्यावरच्या आपण कॅप रिमूव्ह करा आणि राष्ट्रगीताकडे आपण जातोय. या राष्ट्रगीताच्या माध्यमातून आपण आपल्या भारतीय सैनिकांना, भारतीय ध्वजाला, भारत देशाला मानवंदना देणार आहोत. चला आपण रेडी राहा. परेड सावधान. परेड राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. तर टॉस केला जाईल पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. आपण या ठिकाणी खरं तर टॉस करत आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण एक एक स्टेप पुढे या.
पेन तहसील संघ आणि त्यांच्या बरोबरीने पेन पोलीस संघ, मी मगाशी उल्लेख केला, सातत्याने व्यस्त आहेत आपल्या कामामध्ये, जनतेच्या सेवेमध्ये. आणि आज त्यांना आपण मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेताना पाहणार आहोत. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. पेन पोलीस संघ ज्यामध्ये खरं तर चांगले खेळाडू आहेत, तहसील संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत आणि चांगली लढतच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि यानंतर ग्रामीणचा पहिला सामना आहे खारपाडा आणि हमरापूर. चला, दोन्ही संघांचे सर्व खेळाडू संघनायक आपण व्यासपीठासमोर यायचा आहे. ग्रामीणचा पहिला सामना असेल खारपाडा आणि हमरापूर. प्लेयर ऑफ द मॅच मालिकावीरसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. मालिकावीर जो खेळाडू आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी असेल. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबरीने आमचे प्रेक्षक कमाल कॅच ऐवाक यासाठी प्रेक्षकांना देखील स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात येईल. मालिकावीर इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहताय. तर टॉस केला जाईल या लढतीचा आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. खरं तर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सर्व प्रशासकीय अधिकारी सातत्याने त्यांची उपस्थिती आपण पाहिली. समाजसेवक असतील, उद्योजक असतील, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आमचे पदाधिकारी असतील, पत्रकार बांधव असतील, सर्वांची प्रामुख्याने उपस्थिती आपण DK चषकामध्ये पाहत आलो आहे. आणि आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न आपण होताना पाहत आहे. पाहुण्यांचं स्वागत, टॉस होईल आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाणार आहोत. आणि खास या स्पर्धे नियमावली असतील बघा. मालिकावीर जो खेळाडू आहे त्याला मात्र पहिल्या 3 सामन्याचे गुण हे ग्राह्य धरले जातील. मला वाटतं सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीमधले पॉईंट्स मालिकावीरसाठी ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. त्यामुळे पहिल्या 3 मॅचमध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याला त्या ठिकाणी आपण मालिकावीर पारितोषिक देणार आहोत. आणि मालिकावीर फक्त ग्रामीण गटासाठी आहे, तालुका वाईज पोलसाठी मालिकावीर हे पारितोषिक नसणार आहे, याची सर्वात अगोदर नोंद घ्या. 32 संघाच्यामध्ये 8 तालुका वाईज संघ आहेत, परंतु मालिकावीर हे पारितोषिक फक्त त्या 24 संघांना असेल जे ग्रामीणमध्ये खेळतील. हा महत्त्वाचा डिसिजन आणि नियम आहे या स्पर्धेचा. आणि त्याचबरोबरीने पहिल्या 3 सामन्यातले पॉईंट्स हे खरं तर मालिकावीर या पारितोषिकासाठी ग्राह्य धरले जातील, कन्सिडर केले जातील, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. आणि एक बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल आणि त्यानंतर एक रनआउट. आणि आपण रेग्युलर क्रिकेट खेळतो रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आजकाल सर्रास लाईन्स बिलॉंग टू अंपायर असं म्हणतात. एक लाईन असते वाईडसाठी, पण इथे 2 लाईन आहेत. एक शफल लाईन आहे, कारण हे लेदरचं क्रीडांगण आहे. शफल लाईन देखील आहे वाईडसाठी. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी खेळाडूंनी पंचांसोबत करायचे नाही आहे. ते जो नियम देतील, निर्णय देतील, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कारण एक शफल लाईन एक्स्ट्रा असेल. ते बॅटिंगचा आनंद घेत असताना आदरणीय स्वतः DYSP साहेब, खरं तर काकीतील देव माणूस, सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी मंडळी, आणि काय फटका आहे, लाजबाब. मला तर आज साहेब जर का मैदानात खेळले तर नक्कीच चौकार षटकारांचा वर्षाव पाहायला मिळेल. आणि DK साहेब सुद्धा बॉलिंग करत असताना गतवर्षी खरं तर आमचे एक पेन पोलीसचे सहकारी होते, त्यांनी 50 मारली होती या क्रीडांगणावरती. आणि आज देखील तुम्हाला पेन पोलीस संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत पेन तहसील संघ. मी विनंती करेल DK साहेबांच्या मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा संपूर्ण परिवार मंचावरती या ठिकाणी आसन असतं. चला, आता आपण लगेचच सामन्याकडे जाणार आहोत. आणि पुन्हा एकदा बागुल साहेब या ठिकाणी मैदानामध्ये सामन्याचा आनंद घेत असताना, क्रिकेटचा आनंद घेत असताना बघा, फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. परफेक्ट फिट असणारे कबसला फटका, लाजबाब स्ट्रोक, इनसाइड आउट पद्धतीने खेळत असताना बागुल साहेबांना आपण पाहिलं बघा. स्टान्स प्रॉपर क्रिकेटर सारखा आहे साहेबांचा. आणि जबरदस्त फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला. मागच्या बॉलमध्ये कबसला कमी गतीचा फिरून मारलाय बॉल, फाईन लेगला, हा फाईन चौकार, लाजबाब टायमिंग.
ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज आपण पाहता DK चषक 2026च्या. आणि संपूर्ण पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असतं बा. मी पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करेन. मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि पहिल्या 3 सामन्यातील गुण हे ग्राह्य धरले जातील. शेखर दादा खरं आमचे पिच क्युरेटर आणि जबरदस्त 40+ क्रिकेटर, त्यांचं देखील वेलकम, स्वागत. तर सर्वांना क्रिकेटचा खेळ आता आवडतोय. 1983ला कपिल देव, रामलाल निखंज यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वकप उचलला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये क्रिकेटचा खेळ आता बहरताना आपण पाहत आहे. टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत. मला वाटतं खरं तर आपण पाहता सध्या ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचा कालावधी सुरू आहे आणि ज्यामध्ये लाखोची खरं तर बोली आपल्या टेनिस क्रिकेट सुपरस्टारना लागलेली आहे. ज्यामध्ये आपला पेणचा आशीर्वाद वैभव ठाकूर हा खेळाडू तुम्हाला ISPLमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 3 लाख पॉईंट्सची त्याला बोली मिळालेली आहे आणि हा खेळाडू तुम्हाला सध्या ISPL खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं प्रोफेशन सिद्ध करू शकता, करिअर घडवू शकता. आणि बघा काय फटका आहे. बागुल साहेबांनी मला वाटतं 4 चौकार मारले आतापर्यंत आणि काय बॅटिंग त्यांची होती, जबरदस्त परफॉर्मन्स. आणि जालिंदर साहेब देखील चांगल्या पद्धतीने आपण खेळताना त्यांना मैदानावरती पाहिलं. संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असावं. आता डावाला सुरुवात होईल. कॉम्बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे समालोचक मित्र या ठिकाणी परमेशी पाटील आणि सुभाषजी टेंबे सर.